असताना तुमचं लक्ष वेधून घेत असताना पुन्हा एक प्रास्ताविकमध्ये गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती मी सांगून जाईल। वारकरी संप्रदायाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट सांगायची गरज नाही की कोणताही वक्ता कीर्तनातून या नारदांच्या गादीवर जेव्हा बोलण्यासाठी उभा राहतो बहुतांश वेळा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग निवडला जातो। वारकरी संप्रदायामध्ये सक्रिय असणाऱ्या किंबहुना सातत्यानं कीर्तन ऐकणाऱ्या व्यक्तीला हे चांगलं माहिती की तुका म्हणे हे वाक्य जास्तीत जास्त कानावर पडतं का जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग कीर्तनासाठी व्याख्यानासाठी प्रवचनासाठी जास्त प्रमाणात निवडले जातात। सहजासहजी माऊलींच्या अभंगाकडे कोणी हात घालत कारण माऊलींचं प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही, इथे अभ्यासानंच हात घालावा लागतो। जगद्गुरु तुकोबरायांचं साहित्य थोडंसं अंगवळणी पडले असं आम्ही म्हणू शकतो। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वडिलांची भूमिका साकारली आणि माऊली ज्ञानोबरायांनी आईची भूमिका साकारली। थोडंसं सोपं करून सांगतो। जशी घरामध्ये आई महत्वाची आहे तशी घरामध्ये बापही महत्वाचा आहे। रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते पण पूर्ण आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था करणारा बाप आमच्या सहजासहजी लक्षात राहत नाही। हे दोन्ही व्यक्तिमत्व आमच्या जीवनाला महत्वाचे। माऊली ज्ञानोबराय आईची भूमिका साकारतात असं मी का म्हटलो त्याचं कारण असं आहे माऊली ज्ञानोबरायांचं साहित्य थोडंसं गोड आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांचं साहित्य अतिशय परखड आणि तिखट आहे। माझं बोलणं समजतंय? जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा जर कधी कर्मधर्म संयोगानं तुम्ही उघडून बघितली असेल तर तुकाराम महाराजांच्या अभंगात इतके तीव्र तिखट शब्द आलेले आहेत, इतक्या शिव्या तुकोबरायांनी आम्हाला घातलेल्या आहेत। कदाचित त्या शिव्या वाचून आम्ही सुधरेल असं तुकोबरायांना वाटलं असावं पण आम्ही सुधारण्याचं नाव घेत माऊली ज्ञानोबरायांकडे फार तिखट भाषा नाही बरं का। मी थोडं स्वाध्यायानं बोलतोय तुमची प्रस्तावना मजबूत होण्यासाठी। माऊली ज्ञानोबरायांकडे त्यांच्या पूर्ण समग्र साहित्यामध्ये फार तर शेवटचा तिखट शब्द असेल मूर्ख। मूर्ख शब्दापलीकडे तिखट शब्द माऊलींनी वापरला नाही का माऊलींनी आईची भूमिका साकारली। जगद्गुरु तुकोबरायांकडे फार कडक शब्द आहेत पण महाराज मला असं वाटतं की तुकाराम महाराजांसारखा बापही गरजेचाच आहे बरं का। पोरग वयात आलं की त्याला वाटतं बापाच्या अंगावर पाय टाकून झोपलं म्हणजे बाप लग्न लावून देईल पण सगळे बाप सारखे नसतात। एखादा बाप कंबरड्यात लाद घालायला मागे पुढे बघत नाही आणि ते कमरेत लाद घालणारे बाप म्हणजे जगद्गुरु तुकोबा। आज आम्हाला वैचारिक धर्तीवर अध्यात्माची रूपरेषा समजून घेण्यासाठी या ठिकाणी प्रवेश मिळवायचा असेल तर त्याच्यातली पहिली अट अशी आहे की ज्ञानोबा तुकोबरायांची ही भूमिका मातृत्वाची आणि पितृत्वाची आम्ही लक्षात घ्यायला हवी। आईची भूमिका माऊली ज्ञानोबराय साकारतात हे असं म्हणण्याचं कारण काय माऊली ज्ञानोबराय समजून सांगण्याचं मायेनं हात फिरवून फुंकर घालून कुरवाळून सांगण्याचं काम करतात आणि आजच्या घडीला माऊली ज्ञानोबरायांचा अभंग गरजेचा वाटण्याचं हेच कारण आहे की माऊलींनी आईची भूमिका साकारली। माऊलींचं साहित्य फार गोड आहे। माऊलींचं साहित्य फार गोड आहे। मी माझ्या भाषेत माऊलींचं साहित्य किती गोड आहे हे नेहमी सांगत असतो आज तुम्हालाही सांगतो। तुम्ही जर कधी द्राक्ष खाल्लं असेल ना द्राक्ष तर एक कल्पना करा